नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत उन्हाळी वाळवणाच्या पदार्थामधला एक पदार्थ म्हणजे उडीद डाळीच्या वड्या। आणि ह्या उडीद डाळीच्या वड्या वर्षभर टिकतात आणि ह्याची भाजीसुद्धा खरंच खूप छान लागते। जर घरी हिरव्या भाजीचं काही नसेल तर अशा वेळेस तुम्ही ह्या उडीद डाळीच्या वड्यांची भाजी करू शकता। तर त्याची भाजी कशी करायची हे सुद्धा आपण ह्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर उडीद डाळीच्या वड्या तयार करण्यासाठी मी 1 किलो उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ही मी बिना सालाचीच डाळ घेतलेली आहे। बरेच जणी साल असलेली डाळ घेतात पण त्याची साल लवकर निघत नाही आणि मग जर काही राहिली तर त्या काळपट अशा वड्या तयार होतात। तर मी उडीद डाळ जी आहे ती 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि त्यामध्ये मग पाणी घालून 4 तास भिजवून घेतलेली आहे। आता ही डाळ 4 तासामध्ये एकदम छान अशी भिजली आहे। आता ही डाळ मी बारीक वाटून घेत आहे। तर मिक्सरच्या पॉटमध्ये डाळ घालून घेतली आणि एकदम फाईन अशी ह्याची पेस्ट तयार करून घेतली आहे। त्यानंतर मग मी आता वड्या टाकायला सुरुवात केलेली आहे। तर ह्या वड्या मी परड्यावर घालत आहे। परड्यावर एक स्वच्छ प्लॅस्टिकचा कापड घातला आहे आणि आता त्यावर मी ह्या वड्या खुडून घेत आहे। तर ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखविला आहे ना, अगदी त्याच पद्धतीने ह्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत। बरेच जण मिक्स डाळींच्या वड्या तयार करत असतात, त्यालाच सांडगेसुद्धा म्हणतात। पण मला स्वतःला पर्सनली उडीद डाळीच्याच वड्या आवडतात आणि ह्याचीच भाजी खरंच खूप टेस्टी लागते खायला। आणि माझ्या फॅमिलीमध्ये आणि आमच्या या भागामध्ये म्हणजेच विदर्भामध्ये उडीद डाळीच्याच वड्या तयार करतात प्रत्येकजण, कारण ह्या वड्यांची भाजी जी आहे ती खूप चविष्ट भाजी लागते। ह्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपवासाचे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ दाखवलेले आहेत आणि तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि भरपूर मी उपवासाचे पदार्थ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। तर सर्व उपवासाच्या पदार्थांची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे, तर तुम्ही नक्की जाऊन चेक कराल। व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ह्या उडीद डाळीच्या वड्या अशा पद्धतीने खुडून घ्यायच्या आहेत। तर मी छान अशा वड्या टाकून घेतलेल्या आहेत आणि कडक उन्हामध्ये 3 ते 4 दिवस छान खडखडीत अशा वाळवून घ्यायच्या आहेत, म्हणजे वर्षभर टिकतात, अजिबात खराब होत नाही। तुम्ही बघू शकता खूप छान अशा ह्या उडीद डाळीच्या वड्या तयार झालेल्या आहेत। त्यानंतर मग मी ह्या वड्या एका स्वच्छ आणि कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवून देते, म्हणजे अजिबात वर्षभर खराब होणार नाही। आणि जेव्हा केव्हा भाजीचं घरात नसेल ना, तर तेव्हा ह्या वड्यांची भाजी मी तयार करत असते आणि माझ्या घरामध्ये सर्वांनाच ही भाजी फार आवडते। तुम्हीसुद्धा अशा पद्धतीच्या उडीद डाळीच्या वड्या नक्की करून बघा, तुम्हाला खरंच आवडतील। आता ह्याच वड्यांची भाजी कशी करायची हे सुद्धा तुम्हाला मी आता सांगत आहे। तर त्यासाठी मी थोड्याशा वड्या घेतलेल्या आहेत, कारण मला फार भाजी करायची नाही आहे, अगदी 2 लोकांपुरतीच भाजी तयार करत आहे। तर त्यातल्या थोड्या वड्या घेतल्या आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत मोठ्या साईजचे, 1 टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर। आणि भाजीकरिता जो मी कांदा वापरत आहे ना, तर तो अगदी बारीक चिरून घेत आहे, म्हणजे ह्याचा जो आपण रस्सा तयार करू भाजीचा तर तो छान असा तयार होतो। तर त्यासाठी मी कांदा आणि टोमॅटोसुद्धा अगदी बारीक चिरून घेत आहे, त्यामुळे रस्स्याला पण खूप छान चव येते आणि भाजीचा रस्सा पण दाटसर असा होतो। तर इथे मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे। गॅसवर कढई ठेवली होती, 2 मोठे टेबलस्पून त्यामध्ये मी तेल घातलं। तेल तापल्यानंतर मग बारीक चिरून घेतलेला कांदासुद्धा घातला आहे आणि थोडासा
ट्रान्सपरंट होईपर्यंत, लालसर रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि भाजीमध्ये पाणी घालण्यासाठी मी पाणीसुद्धा उकळायला ठेवलेलं आहे एका बाजूला. आले लसूण पेस्ट घातली, ती सुद्धा छान अशी परतून घ्यायची आहे. त्यानंतर मग बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातला आणि चवीनुसार ह्यामध्ये तिखट, मीठ, हळद, धणे जिरे पावडर असे बेसिक मसालेच घातले आहेत. खूप काही मसाले मी ह्या भाजीमध्ये वापरत नाही आहे, कारण कुठल्याही प्रकारची भाजी असो मी अगदी बेसिक मसाले वापरूनच भाज्या तयार करत असते. कारण फार मसालेदार भाज्या आमच्याकडे आवडत नाही आणि जर मसाले घातलेल्या भाज्या केल्या ना तर आपल्याला ॲसिडिटीचा वगैरे त्रास होऊ शकतो. तर त्यामुळे अगदी बेसिक मसाले वापरूनच मी भाजी तयार करत असते. तुम्ही बघितलंच असेल माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये. मसाले छान असे परतून घेतले, थोडंसं पाणी घालून झाकून ठेवलेलं होतं. आता हा मसाला जो आहे तो छान असा शिजलेला आहे. ह्यामधला कांदा, टोमॅटो खूप सॉफ्ट झालेला आहे. आता ह्यामध्ये ह्या मी वड्या घालून घेतलेल्या आहेत. पुन्हा एकदा छान मसाल्यामध्ये ह्या वड्या शिजवून घ्यायच्या आहेत. म्हणजे वड्यांमध्ये हा मसाला मुरल्या पाहिजे. तर 4 ते 5 मिनिटं झाकण ठेवून मी ह्या वड्या थोड्या शिजू दिलेल्या आहेत. आता त्यानंतर मग गरम केलेलं पाणी घातलं आहे आणि पुन्हा भाजी शिजवून घ्यायची आहे जोपर्यंत वड्या शिजत नाहीत. साधारणतः 7 ते 8 मिनिटं लागले ही भाजी मला शिजवून घेण्यासाठी. पाणी घातल्यानंतर पुन्हा झाकण ठेवलं आणि मंद आचेवर ही भाजी छान अशी मी शिजवून घेतलेली आहे. खूप मस्त अशी ही भाजी तयार झालेली होती आणि ह्या उडीद डाळीच्या वड्यांची भाजी खायला पण खूप टेस्टी वाटते आणि माझ्याकडे तर सर्वांनाच आवडते ही भाजी. वडी बघा किती छान अशी शिजल्या गेलेली आहे. वरून हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि ही भाजी भात, पोळ्या, भाकरी कशासोबतही खायला छान वाटते. तर आजच्या ह्या उडीद डाळीच्या वड्या आणि त्यांची भाजी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.